आपल्या यूट्यूब चॅनलकडनं स्पॉन्सर करणार आहे त्यांना. म्हणजे जे 10 वर्षाच्या खालचे मुलं आहेत त्याच्यामध्ये आपण एक नंबर काढणार आहे. सगळ्यापर्यंत सबस्क्राईब नसेल परत गिफ्ट घेतले जातील याची सगळी नोंद घ्यायची आहे. देखो भाई, दोपहर के लगभग 12 बज रहे हैं. एक मिनट का टाइम देख लेता हूँ. हाँ 12 बज रहे हैं. और एक अपने सब्सक्राइबर के कल कमेंट आए थे कि सुबह बारिश खुलती है और शाम को ही आती है. नहीं भाई, हमारे यहाँ सुबह भी बारिश आती है. देखो हल्की हल्की शुरू है, अभी जस्ट कम हुई है थोड़ी थोड़ी, बट है हल्की नहीं है भाई. ये तो अच्छी खासी है, या ऐसे दिखती नहीं है धूप की वजह से, बट है. रात भर बारिश चालू थी, रात से लाइट भी नहीं है ना. लगभग 2 बजे से कुछ तो लाइट गई हुई है. 2 बजे कुछ लाइट गई है. और रात भर ना इन्वर्टर भी चालू थे, तो मेरे को लगता है वो भी डिस्चार्ज हो गए होंगे. 2 फैन चालू थे तो इन्वर्टर भी डिस्चार्ज हो रहा होगा अभी. पता नहीं कब तक चलेगा कब तक नहीं. और बारिश की वजह से देखो क्या हो रहा है पता है. ये देखो ऐसे ना सीलेंट आ रहा है ऐसे ऐसे ऐसे. इसको किया था, मतलब पेंट वेंट किया था, फिर भी ख़राब हो गया. वो बारिश से होता है या फिर वो वॉशरूम का पानी अंदर वाला जो ड्रेन होता है, पता नहीं, बट होता तो है, पता नहीं क्यों. चलो देखेंगे इसको बाद में. शायद बारिश से भी होता हो, क्योंकि बारिश के टाइम पे होता है. लास्ट ईयर भी हुआ था, हमने मार्च में उसको ठीक किया, जून में फिर से हो गया था. लास्ट ईयर भी मार्च अप्रैल में ठीक किया था, फरवरी में, फिर जून जुलाई में हो गया था. पता नहीं क्या उसको दिक्कत है भाई. क्या दिक्कत है भाई तुमको? मेरे को नहीं पता क्या दिक्कत है. तो चलो, गुड मॉर्निंग एवरीवन. करते हैं आज अपने नए ब्लॉग की शुरुआत. और आपको मैं भी भूल गया, आज का अपना ब्लॉग रहेगा मराठीमध्ये असणार आहे. आजचा ब्लॉग आपला मी पण सकाळी सकाळी विसरून गेलो. रोजची सवय पडली ना ती, डायरेक्ट मोबाईल उचलला की हिंदीमध्ये सुरू करायचं. सॉरी ठीक आहे. आणि आत्ता वाजलेत दुपारचे 12:15 आणि आत्ताशी मी पण आत्ता उठलो 11:30 वाजता. आता संडे आज निवांत आराम. रोज तर सकाळी पळपळ आपली असते ते, आज जरा निवांत. काय करणार बघूया. आणि आज आपली मंडळाची आरती पण आहे रात्री देवीची, आणि त्याला पण आपल्याला रात्री जायचं आहे आज आरतीला. रोज तर आपण नसतो, कारण की क्लासवरूनच येतो मी 9:30 पावणे 10 ना, तोपर्यंत आरती झालेली असते. 8 वाजता आरती होते, तर आज आपली आरती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काय होतं, आपण जे गरबा खेळतात ना लोक, म्हणजे मुलं असू द्या मुली असू द्या, लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, त्यांच्यामध्ये 3 नंबर्स काढले जातात. आणि एक पहिल्या दिवसापासून 3 नंबर काढले जाते. त्याच्यानंतर एक त्याने एक्स्ट्रा केला, स्पॉन्सर भेटला. आणि आज मी आपल्या यूट्यूब चॅनलकडनं स्पॉन्सर करणार आहे त्यांना. म्हणजे जे 10 वर्षाच्या खालचे मुलं आहेत त्याच्यामध्ये आपण एक नंबर काढणार आहे. त्याला गिफ्ट आपण देणार यूट्यूब चॅनलकडनं. बघूया काय ते. अजून मी परचेस नाही केलं, आज परचेस करून तिथं मंडळामध्ये देऊ आणि संध्याकाळी त्यांना डिस्ट्रीब्यूट आपण करूया. चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही अजून सांगा आपण काय काय करू शकतो. जसं तुम्ही बोलताल आपण तसं त्या इथून अजून पण 3-4 दिवस आहेत आपल्याकडे. अजून काय करायचं असेल माझ्याकडनं किंवा आपल्या यूट्यूब फॅमिलीकडनं आपल्या मंडळासाठी किंवा गरबा खेळणाऱ्या, पण आपण करूया ते ना लहान मुलांसाठी, 15 वर्षाच्या खालच्या, 10 वर्षाच्या खालच्या. कारण की त्यांना काय होतं, मोठ्यांना तर गिफ्ट भेटतं पण छोट्यांना कोण लक्ष देत नाही ना. त्यामुळे मी स्पेशली छोट्या मुलांसाठी ते गिफ्ट ठेवलं आहे. तसं तुम्ही सांगा, आपण ते पण करूया. आणि तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे मला पण उत्साह येईल नवीन गोष्टी करण्यासाठी. ठीक आहे. तर मंडळी, आपला दिवस असाच गेला बिना कामाचा. दिवसभर काय काम केलं नाही आज, फक्त फिरण्यात आणि मोबाईल बघण्यात दिवस घातलाय. तर रविवार असतो त्यासाठी, टाईमपाससाठी. तर टाईम बघा आता 6:45 वाजलेत आणि आता आपल्या आरतीला पण जायचं आहे. त्यामुळं जरा प्रसाद वगैरे घेऊन येतो. पप्पा गेलेत पुढं, आता मम्मी पण येते स्वयंपाक करून. तोपर्यंत आपण जाऊया, प्रसाद वगैरे घेऊन येऊ आणि 8 वाजता मग आपली आरती वगैरे करायची आपल्याला. चला जाऊया मग. आता काय अंधार पडलाय आणि आता न्यूज बघत होतो तर सर्वकडं पाऊस सुरू आहे. ह्या धरणातून पाणी सोड, त्या धरणातून पाणी सोड.
तर माझ्याकडनं हीच सगळ्यांना म्हणजे सांगणं आहे की सगळ्यांनी काळजी घ्या. त्यांचे ज्यांच्या तिकडे नदी आहे किंवा जे नदीच्या बाजूला राहतात त्यांचे गाव नदीच्या बाजूला आहेत किंवा जे जातात नदीच्या साईडला त्यांनी थोडी काळजी घ्या. रात्रीचं पाण्याची यायची शक्यता आहे. बऱ्याचशा धरणं जे आहेत ना आता रात्रीचं पाणी विसर्ग वाढवणार आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. हे बघा कोण भेटले आपल्याला, आपली मनी मऊ. काय करती काय करती काय. चला याला नंतर भेटूया आपण, सध्या जाऊया. आपण आलतो घरी आरती वगैरे करून, आणि आज पाऊस असल्यामुळे दांडिया शक्यतो होणार नाही. तरी पण त्यांनी 9:30चा टाईम दिलाय सगळ्यांना की तोपर्यंत जर. अगं मम्मी थांब ग, चालू आहे थांब 1 मिनिट. 9:30चा अगं थांब, 9:30चा टाईम दिलाय. जर तोपर्यंत पाऊस थांबला तर मग दांड्या होणार आहेत. अगं नाही थांबला तोपर्यंत पाऊस तर मग आजच्या दांड्या कॅन्सल आहेत. आणि आपण आज स्पॉन्सरशिप पण दिली ती, म्हणजे 15 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी फक्त. तर बघूया, जर झाला तर आपण डिस्ट्रीब्यूट करू त्यांना, नाहीतर मग उद्या करू, काय प्रॉब्लेम नाही. आणि समोर भारत पाकिस्तान 2020 एशिया कपचं फायनल सुरू आहे. मी दाखवू नाही शकत तुम्हाला कारण की स्ट्राईक येते, त्याच्यामुळं इंडियन ICC स्ट्राईक मारतं डायरेक्ट यूट्यूब चॅनलला, कॉपीराईटने डायरेक्ट स्ट्राईक मारतं, त्यामुळं मी ते दाखवत नाही तुम्हाला. पण समोरच आत्ता कुलदीप यादवने विकेट घेतली आहे पाकिस्तानच्या प्लेअरची. 1 मिनिट मला बघू द्या कोण आहे, मी पाहिलं नाही तुम्हाला बोलण्याच्या राड्यामध्ये. सॅम कोणतरी होता, झंडूर 2 विकेट पडल्यात पाकिस्तानच्या. झंडूर हा पाकिस्तान काय करणार आहे आपल्याला, बोंबलत जा म्हणा तिकडे, बेटा आहे आपण ना. चला बघू आपण मॅच बघू, जर हे असेल दांड्या तर तिकडे पण जाऊ. पण आज जिंकणार तर भारतच. ब्लॉग यायच्या आधी ऑलरेडी तुम्हाला माहीत झालेला असणार आहे, पण जिंकणार भारत 100%. चला, कारण आपला कॅप्टन आपला सूर्यदादा आहे ना. बघूया काय होतंय, मी बघतो, तुम्ही पण बघा. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या छोटे सामूलीसाठी. त्यानंतर अद्विका पाटील कोण आहे, कुठे चिकू, वेअर चिकू इज कमिंग. धन्यवाद अद्विका पाटील. कारण का ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्यांनी सांगितलं होतं की दररोज आपल्याला छोट्या मुलांना नंबर देता येत नाहीये, त्यामुळे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन खास लहान मुलांसाठी हे नंबर जारी केले होते. हे असे आपले शुभम शेपटे सर. सगळ्यांनी सरांसाठी टाळ्या वाजवायच्या. आणि प्रथमेश नलावडे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या प्रथमेशसाठी. चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चॅनलला उद्या सकाळपर्यंत सबस्क्राईब नसेल परत गिफ्ट घेतले जातील, याची सगळी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपली इंडिया मॅच जिंकलेली आहे आणि पाकिस्तानला हरवलेला आहे.
काही शब्द नाही बोलता येत आपल्याला ब्लॉगमध्ये, पण चला ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोलू शकताय. भारत जिंकलंय एशिया कपचं 2025चं फायनल, आणि ते पण पाकिस्तानला हरून, जे की एकदम समजून घ्या आता तुम्ही. जाऊ द्या, चला आपण, टाईम पण 1 वाजलेत, दाखवू टाईम, ठीक आहे जाऊ द्या, 1 वाजलेत, आणि करूया आपल्या ब्लॉगला एंड. टेक केअर, बाय बाय, सी यू. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, बाय.